2026 मध्ये अंगणवाडी व्यवस्थेमध्ये मोठा बदल होणार असून प्रमोशन प्रक्रिया अधिक वेगवान व पारदर्शक तसेच कौशल्याधारित होणार आहे. सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी NEP 2020 मुळे नवीन संधी निर्माण होत आहेत. डिजिटल कामकाज, ECC प्रशिक्षण आणि केंद्राचा परफॉर्मन्स या 3 गोष्टीवर भविष्यातील संधी अवलंबून राहतील. त्यामुळे मैत्रिणींनो, तुम्ही आता 2026 मध्ये अंगणवाडी सेविका असाल आणि तुमचं प्रमोशन जर तुम्हाला पाहिजे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. म्हणजे मैत्रिणींनो, तुम्हाला प्रमोशन घेऊन संधीचं सोनं करता येणार. नमस्कार मैत्रिणींनो, मी सरिता पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्मार्ट प्रीस्कूल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते. मैत्रिणींनो, तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा, म्हणजे मैत्रिणींपर्यंत पण हा व्हिडिओ पोहोचणार. आणि तुमच्यासाठी तर खूपच महत्त्वाची ही माहिती आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 2026 हे वर्ष अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. NEP 2020, पोषण अभियान, पोषण ट्रॅकर, ICDS मिशन 2.0 तसेच महिला व बालविकास विभागाच्या नव्या सुधारणा यामुळे अंगणवाडी व्यवस्थापनात मोठे बदल होत आहेत. या बदलांचा थेट परिणाम अंगणवाडीच्या प्रमोशन संरचनेवर होत आहे. 2026 पासून प्रमोशनमध्ये सर्वात मोठा बदल गुणाधारित प्रणालीवर आता प्रमोशन होणार. 2026 मध्ये प्रमोशन प्रक्रियेसाठी पारंपरिक ज्येष्ठता आधारित मॉडेल पूर्णपणे बदलून गुणाधारित म्हणजे मेरिट लिस्ट आणि सिनियरिटीनुसार पद्धत लागू होण्याची शक्यता जास्त आहे. त्यासाठी खालील 5 निकष महत्त्वाचे समजले जात आहेत. मैत्रिणींनो, आता अंगणवाडी सेविकांना मुख्य सेविका म्हणजे सुपरवायझर बनण्यासाठी अर्हता काय लागणार तर 12वी उत्तीर्ण. नवीन नियमानुसार प्राधान्य राहणार आहे. नवीन GR नुसार 12वी उत्तीर्ण लागणार आहे. डिजिटल कामकाजाची कौशल्ये, पोषण अभियानामध्ये चांगला परफॉर्मन्स, समुदायाशी सौहार्दपूर्ण व परिणामकारक संवाद. 2026 पासून कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या वाढत असल्याने प्रमोशन प्रक्रिया अधिक पारदर्शक, वेगवान आणि गुणाधारित करण्याचा सरकारचा उद्देश आहे. जिल्हानिहाय मेरिट लिस्ट कशी लागणार तर प्रत्येक जिल्ह्यातील सेविका मदतनीस यांची वार्षिक मेरिट लिस्ट जाहीर होणार. टॉप गुण मिळवणाऱ्या प्रथम प्रमोशन, तक्रार व्यवस्थेसाठी 7 दिवस आणि पूर्ण प्रक्रिया ऑनलाईन उपलब्ध असणार आहे. प्रमोशन प्रक्रियेतील पारदर्शकता वाढवणार. EHRMS पोर्टलद्वारे प्रमोशन 2026 मध्ये कर्मचारी व्यवस्थापन डिजिटल होणार. सेवा नोंद, उपस्थिती, प्रशिक्षण प्रमाणपत्रे, केंद्राचा परफॉर्मन्स स्कोअर हे सर्व थेट पोर्टलवर भरले जातील. त्यामुळे प्रमोशनमध्ये पक्षपात किंवा विलंबाची शक्यता कमी होईल. NEP 2020 चा प्रमोशनवर मोठा परिणाम. NEP 2020 मुळे अंगणवाडी आता फक्त पोषण केंद्र न राहता प्रीस्कूल शिक्षण केंद्र बनत आहे. त्यामुळे प्रशिक्षित शिकण्याचे वातावरण तयार करणाऱ्या डिजिटल साक्षर सेविका यांना अधिक संधी मिळणार आहे. NEP मधील बदलांमुळे प्रमोशनसाठी खालील कौशल्य महत्त्वाची ठरणार आहे. पॅरेंट्स ओरिएंटेशन, पालक शिक्षण कौशल्य, पालकांना मुलांच्या विकासाची माहिती देणे. 2026 मध्ये नवीन संधी, अंगणवाडी ते शाळा ब्रिज मॉडेल. भविष्यात सेविकांना खालील अतिरिक्त भूमिका मिळू शकतात. बालवर्ग म्हणजेच बालवाटिका शिक्षिका म्हणून प्रशिक्षणानंतर संधी, प्ले बेस्ड टीचिंग कोऑर्डिनेटर, पोषण अभियान ब्लॉक समन्वयक. यामुळे प्रमोशनची संख्या आणि पदे दोन्ही वाढण्याची शक्यता जास्त आहे. पगार संरचनेवर होणारा परिणाम, मदतनीसचं सेविकामध्ये प्रमोशन होणार. पे बेसिक वाढ होणार. मानधनात 2,500 ते 4,000 पर्यंत वाढ अपेक्षित. कार्यप्रदर्शन भत्ता मिळणार. सेविकांचं सुपरवायझरमध्ये प्रमोशन होणार. सर्वाधिक बदल होणार आहे. पर्यवेक्षिका पदे ग्रेड C वेतन श्रेणीत समाविष्ट. 18,000 ते 25,000 पर्यंत वेतन वाढण्याची शक्यता राज्याच्या अहवालानुसार. कोणाला सर्वाधिक प्रमोशन मिळण्याची शक्यता तर हे शेवटपर्यंत बघा. खालील प्रकारच्या सेविका मदतनीसांना सर्वात जास्त संधी मिळणार आहे. पोषण ट्रॅकर नियमितपणे चालवणाऱ्या, NEP प्रशिक्षण पूर्ण केलेल्या, कुपोषण कमी करण्यात चांगले परिणाम देणाऱ्या, पालक बैठका व समुदाय सहभाग वाढविणाऱ्या,
केंद्र स्वच्छता उपक्रम पूर्वतयारी यामध्ये सातत्य राखणाऱ्या सेविका आणि मदतनीस यांचं प्रमोशन होणार आहे. त्याचप्रमाणे ECCE म्हणजे अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन डे जो आपण घेत असतो त्यावर आधारित कौशल्य, खेळावर आधारित शिक्षण देण्याची क्षमता असलेल्या अंगणवाडी सेविकांचं सुपरवायझरसाठी प्रमोशन होणार आहे. मुख्य सेविका म्हणजेच पर्यवेक्षिका किंवा सुपरवायझर हे तिन्ही नावं एकाच पदाचे आहेत बरं का. तर त्यासाठी अर्हता 12वी उत्तीर्ण अधिक प्रशिक्षण झालेले असावे, किमान 10 वर्ष अनुभव असावा, NEP आधारित ECCE कौशल्ये तिने आत्मसात केलेली असावी, केंद्राचे कार्यप्रदर्शन उत्कृष्ट असावे. महत्त्वाची टीप अशी की 2026 मध्ये 2000 ते 4000 नवीन पर्यवेक्षिका पदे निर्माण होण्याची शक्यता सांगितली जात आहे. राज्याच्या अहवालानुसार हा आकडा सांगितला जातोय. 2026 मध्ये लागू होणारा प्रमोशन मार्ग खालीलप्रमाणे. प्रमोशन स्ट्रक्चर 2026 मध्ये अधिकृतपणे लागू होण्याची शक्यता आहे. मदतनीसचं सेविकामध्ये प्रमोशन होणार. अर्हता त्यासाठी लागणार आहे किमान 10वी उत्तीर्ण, 5-7 वर्षाची सेवा, प्रशिक्षण पूर्णता झालेले असावे, केंद्रातील सहभाग व कार्यप्रदर्शन हे उत्कृष्ट असावे. केंद्राचा कार्यप्रदर्शन अहवाल 15% कमीत कमी असावा. कुपोषण कमी करण्यात यश, बच्चे प्रगती अहवाल, शालेय प्रवेश म्हणजे स्कूल रेडीनेस वाढवणे, परिपाठ, पालक बैठक व समुदाय सहभाग म्हणजे CBE कार्यक्रम जे घेतात ते कार्यक्रम, प्रशिक्षण पूर्णता 20% झालेले असावे, ECCE प्रशिक्षण झालेले असावे, पोषण ट्रॅकरचे डिजिटल प्रशिक्षण, NEP आधारित प्ले बेस्ड लर्निंग प्रशिक्षण, कौशल्य विकास प्रशिक्षण इत्यादी सर्व प्रशिक्षण झालेले असावे. सेवेत घालवलेली वर्ष, कोणत्याही मोठे चौकशीचा किंवा तक्रारीचा अभाव आणि नियमित उपस्थिती जास्तीत जास्त पाहिजे आणि कमीत कमी 40% असायला हवे, तेव्हा तुम्हाला वरिष्ठता मिळणार आहे. प्रशिक्षण पूर्णता 20%, ECCE प्रशिक्षण, पोषण ट्रॅकरचे डिजिटल प्रशिक्षण आणि पोषण ट्रॅकर ॲपवर नियमित नोंदी घेतलेल्या असाव्यात. मुलांची उंची वजनाची मासिक माहिती तुम्ही भरलेली असावी. THR वितरण नोंद असावी. उपस्थिती नोंद डिजिटल स्वरूपात असावी. NEP 2020चा प्रमोशनवर मोठा परिणाम होणार आहे. NEP 2020 मुळे अंगणवाडी फक्त पोषण केंद्र न राहता प्रीस्कूल शिक्षण केंद्र बनत आहे. त्यामुळे प्रशिक्षित शिकण्याचे वातावरण तयार करणाऱ्या डिजिटल साक्षर सेविका यांना अधिक संधी मिळणार आहे. NEP मधील बदलामुळे प्रमोशनसाठी खालील कौशल्ये महत्त्वाची ठरणार आहेत. परीक्षा आणि मूल्यमापन कसे होणार तर काही राज्यामध्ये पर्यवेक्षिका पदासाठी लहान लेखी चाचणी किंवा मुलाखत घेण्याची शक्यता आहे. राज्याचे लक्ष 2026 पर्यंत कुपोषण 25% पर्यंत कमी करण्याचे आहे. हे साध्य करणाऱ्या केंद्रांना व सेविकांना सुपरवायझर म्हणून प्राधान्य मिळणार आहे. आता सेविकाताईंनो, तुम्हाला प्रमोशनसाठी 2026 मध्ये काय तयारी करावी लागणार तर सर्व प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे. ECCE प्रशिक्षण अत्यंत आवश्यक आहे. डिजिटल कामकाज मजबूत करणे, ॲपमध्ये चुका टाळा, रोज अपडेट करा, केंद्राचा परफॉर्मन्स सुधारत राहा, THR नियमित करा, मुलांचे उपस्थिती व वजन नोंद अपडेट ठेवा आणि केंद्र स्वच्छ ठेवा. आता केंद्र स्वच्छ ठेवा म्हणजे सेविकाताईंना हे काम करावं लागणार नाही, कारण ते मदतनीस ताईचं काम आहे. तर ते मदतनीस ताईकडून सेविकांनी करून घ्यायचं आहे. जिल्हा पातळीवरील सर्क्युलर सतत तपासत राहा. प्रमोशनसाठी अर्ज केव्हा उघडतील हे माहीत राहील. दस्तऐवज पूर्ण व व्यवस्थित ठेवा. सेवा नोंद, प्रशिक्षण प्रमाणपत्रे, आधार, बँक, पॅन तपशील अपडेट ठेवा. मैत्रिणींनो, आपण व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत आणि तुम्ही आतापर्यंत काय काय कागदपत्रे लागणार, अर्हता काय लागणार, सेविका आणि मदतनीस यांना पदोन्नतीसाठी काय आवश्यक आहे हे शेवटपर्यंत पाहिलेलं असेल आणि कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहे त्यावर तुमची संधी अवलंबून आहे ते तुम्ही पूर्ण करा. आता शेवटच्या टप्प्यात आल्याच आहात तर सबस्क्राईब आणि लाईक करून जा. तर भेटूया अशाच महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ज्यांनी आधीपासून उत्तम कार्य केले आहे त्यांना 2026 मध्ये प्रमोशन मिळण्याची संधी निश्चितपणे वाढणार आहे. तर तुम्हाला शुभेच्छा.
माहिती आवडली असेल तर आत्ताच फॉलो करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया अशाच महत्त्वाच्या माहितीसह. तोपर्यंत आनंदी राहा आणि शिकत राहा. थँक्यू सो मच.